सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मराठी चित्रपट येरे येरे पैसा 3 चे निर्माते अमय खोपकर, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले आदी जण उपस्थित होते। जागर जनस्थान करिता हेमंत शेजवळ, शिर्डी। करतायत तर बाबांचं दर्शन झालेलं आहे, आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न याची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री आहे। धन्यवाद। प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डीला येण्याचा आणि साईबाबांचं दर्शन घेण्याचा, आणि आज तर खूप चांगला योग आहे की मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी आहे मनोरंजनाची। येरे येरे पैसा 3 त्यात अमय खोपकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब, विनाथ बत्रे सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो आहे। खूप छान वाटतं आहे। प्रमोशन एका बाजूला असतं पण इथे येऊन जी शांतता मिळते, मनशांती मिळते ती खूप चांगली आहे आणि खूप बरं वाटतं। उद्या सिनेमा रिलीज होणार आहे। गेले महिनाभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच, पण आज जरा शांतपणे दर्शन, तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माध्यम, पण आज खूप छान वाटतं आहे। आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल येरे येरे पाऊस आणि येरे येरे पैसा, तर पाऊस खूप गरजेचा आहे, प्रत्येकाला गरजेचं आहे, शेतीसाठी गरजेचं आहे, पाण्यासाठी गरजेचं आहे, तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून येणारा पैसा हा आमच्या निर्मात्यासाठी खूप गरजेचा आहे। तर एकात एक सगळं आहे। खूप छान वाटतं आहे। आमच्या येरे येरे पैसाच्या 3च्या टीमने दर्शन घेतलं आहे आणि आज यांच्याबरोबर इथे आलो आहे आणि तुम्ही पण एवढ्या आपुलकीने मी खरंच जे संजय जाधव सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात। म्हणजे मागच्या वेळेला मी आलो होतो लग्न कल्लोळच्या निमित्ताने, आणखीन काही शेड बनवलेले आहेत, आणखीन गर्दी नीट मॅनेज केली जाते, हे खूप 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 मस्त वाटतं, छान वाटतं। तेजस्विनी मॅडम, पोस्टर पाहिल्यानंतर असं वाटतं की आता मराठी चित्रपट अपडेट होत आहे। मराठी चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते, कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलं आहे। चांगली गोष्ट आहे, यावर्षी खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस प्रेक्षकांनी, रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत, कारण सलग 3-4 चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत, गर्दी खेचत आहेत थिएटरमध्ये आणि आता येरे येरे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या म्हणजे आशेत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साकडं घालायला आलो होतो। आज गुरुवारचा दिवस आहे, अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतो आहे, जगभरात प्रदर्शित होतो आहे 18 जुलैला। तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्हीही मागतो। आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत, त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही, कोणीच सेलिब्रिटी नाही, तेच सगळ्यात मोठे सेलिब्रिटी आहेत। तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो, त्यांच्याकडे साकडं घालायलाच आलो होतो, चित्रपटसृष्टीसाठी, फक्त येरे येरे पैसा 3साठी नाही। येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठीच चांगला येऊ देत, तो सुवर्णकाळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे। तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि ह्याच्या पुढेही ठेवतील याची खात्री आहे। नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम। अप्रतिम दर्शन झालं, अप्रतिम। म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मी शिर्डीला ही माझी 5वी की 6वी खेप असेल, फार येऊ शकलो नाही मी, पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं, इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं, त्यांचं दर्शन घेता आलं, मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालं एकदम। पावसाळ्याचे सध्या दिवस आहेत, येरे येरे पावसामध्ये कसं जातं, येरे येरे पैसा येतोय, दोघांचं काही असं कनेक्शन आहे का? कनेक्शन येरे येरे पैसाचं आमचं खूप खूप जिव्हाळ्याचं नातं आहे ॲक्च्युली। कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा 3रा भाग येतो याच्यातच खूप
काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला, दुसरा भाग सक्सेसफुल झाला, म्हणून निर्मात्यांना इच्छा झाली की तिसरा भाग पण करावा. सो पहिल्या भागाचे आणि दुसऱ्या भागाचे जे प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच. आणि तिसरा भाग आता उद्या 18 जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतो आहे. तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमासुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल.